न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी राजकीय मोर्चे बांधणीला वेग आलाय। येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे, तर यासाठी येत्या 30 एप्रिलला अर्ज दाखल केला जाणार आहे। महाविकास आघाडीकडून अद्याप कोण विधान परिषदेच्या रिंगणात उतरणार हे निश्चित झालेलं नाही, त्यामुळे विविध तर्कवितर्क सुरू झालेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत महायुतीवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत मोठं विधान केलंय। संजय राऊत यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पत्रकारांनी विधान परिषदेच्या जागांसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असणार का व त्यांच्या नावाचे पेढे खायला मिळणार का असा प्रश्न विचारला। यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले। विधान परिषदेवर जाण्याबद्दल उद्धव ठाकरे नक्की भूमिका स्पष्ट करतील, यासाठी उमेदवारी अर्ज भरावाच लागेल, तेव्हा तुम्हाला आमंत्रित करू, सर्व व्यवस्थित होणार आहे, तुम्हाला पेढे मिळतील असं संजय राऊत म्हणाले। त्यावर पत्रकारांनी कोणाच्या नावाचे पेढे मिळणार असा प्रश्न विचारला। त्यावर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले, ते नाव तुम्हाला नक्की कळेल। अनेक लोकांचे नाव पेढे वाटायचे आहेत। भाजप, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट, सर्वांचे पेढे तुम्ही खा, आमच्याच पेढ्यावर तुमचं लक्ष का असा मिश्किल सवालही केला। या निवडणुकीत होणाऱ्या गुप्त मतदारावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे हे इतके महान सदग्रहस्थ आहेत की ते भाजपची मतही फोडू शकतात। अमित शहांनी घडवलेला तो इतका मोठा माणूस आहे। देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतही फोडू शकतात। ते सुपर पॉवर आहेत। प्रत्येकानं आपापली मतं सांभाळावीत, कारण मतदान हे गुप्त होणार आहे, कोणीही कोणाचा नसतो, सर्व पैशांचे आहेत असा खोचक सल्ला त्यांनी दिला। वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेचा संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख केला। यावर उद्धव ठाकरेंनी कशाला बोलायला हवं, वर्षा बंगला सध्या कोणाच्या मालकीचा आहे, त्यांनी स्वतः खुलासा केलाय, मग अजून आपल्याला काय हवं असं सांगत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्यात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।